काय अभ्यासक्रम तसं जनरली आहेच आपलं. हो आहेच ना, आता पोस्ट ऑफिस मध्येच कामं चालली सध्या. हा सर्व आपलीकडेच आहे. आणि त्या माध्यमातून एक मुलाखत कशी घेतात, त्यांच्याशी आपण कसा संवाद साधायचा, काही विषय मुलांना कळावा त्या दृष्टीने मग चला आपण सर्व या ठिकाणी जाऊ. तर मुलांनो आपण आता थोडक्यात मॅडमचा पहिले परिचय करून घेऊ, आहे की नाही? नंतर मग आपल्या कार्यक्रमाकडे आपण जाऊ. मॅडम आम्हाला तुमचा परिचय द्या. माझं नाव आहे सोनाली सुधीर आडवे. माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे कम्प्युटरमध्ये. मी 10वीच्या बेसवरच इथे लागलेली जॉबवर पोस्ट ऑफिसमध्ये. समजा BPM माझी पोस्ट आहे, ब्रांच पोस्ट मास्टर. म्हणजे मला ऑफिसचंही काम करावं लागते आणि बाहेर लेटर पण वाटावं लागतं. इथे सिंगल हँडेड असल्यामुळे दोन्ही काम करावं लागते. बघा आता ही पोस्टाची जबाबदारी काय असते, आहे की नाही? आता मॅडमचं एज्युकेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे, परंतु नियुक्ती किंवा शासनाची नोकरी ही कोणत्या वर्गात मिळाली? 10वी बेसवर. म्हणजे तुमची 10वी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट मॅडम आपल्याला जे आपण पत्र व्यवहार जो चालतो मुलांचा, त्यामध्ये किती प्रकारचे पत्र असतात आपले? साधे वगैरे असतात. म्हणजे साधे लेटर असतात की जे आपण ते म्हणजे जे साधे असतात की नाही, ते 5 रुपयाचं तिकीट लावून ते आपण पाठवू शकतो. पण तेवढी सेक्युअर नसतं की ते पोहोचलं की नाही पोहोचलं त्याची आपल्याला माहिती भेटत नाही. म्हणून आपण रजिस्टर करतो. तर ते 17 रुपयाला रजिस्टर होते. त्याला एक्नॉलेजमेंट वगैरे लावून ते सर्व 22 रुपये समजा आपला खर्च येतो. तर त्याची तुम्हाला म्हणजे आपण ट्रॅक करू शकतो. त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन येत राहते की ते कुठे पोहोचलं. हा मोबाईलवर सर्व अपडेट होत राहते. समजा एखादं बघा रजिस्टर केल्यानंतर काय असतं की ते पत्र आता आपण इथं मॅडमकडे रजिस्टर केलं की त्याचा प्रवास सुरू होतो. पण त्याचा प्रवास सुरू झाल्याच्यानंतर त्या ज्या ज्या ठिकाणी पोहोचेल त्या संदर्भातले आपल्याला मेसेज त्याचे येतात किंवा आपण सर्च बी करू शकतो की कुठपर्यंत पोहोचलं याची सर्व तुम्ही माहिती तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता. आणि एक दुसरं एक स्पीड पोस्ट. हा स्पीड पोस्ट म्हणजे ते विदिन फास्ट मध्ये जे डिलिव्हरी होते किंवा डिलिव्हरी होते की लवकरात लवकर पाहिजे तुम्हाला, तर त्यासाठी आपण स्पीड पोस्ट करतो. त्याचा 42 रुपये समजा कमीत कमी खर्च. त्याचा 42 रुपये खर्च असतो. पूर्वीला या स्पीड पोस्टच्या ऐवजी तार हा प्रकार होता. हो आधी होता. तार होता, त्याला तार करणे असं म्हटलं जातं. एक आणखी एक आंतरदेशी पत्र इनलँड लेटर. हा इनलँड लेटर ते आपल्या इंडियामध्ये जे पाठवतो ना आपण त्याला इनलँड लेटर म्हणतात. बघा म्हणजे आंतरदेशीय पत्र हे आपल्या भारतापुरतं मर्यादित आणि आपल्या परदेशामध्ये पाठवायचं असेल तर मग समजा मग ते फॉरेन लेटर असते. पार्सल टाईप समजा एक पार्सल टाईप. बघा तर असं आपल्याला हा पोस्टाचा आपला एक छोटा एक माहिती. आणि तुम्ही आता बघितलं माझा आणि मॅडमचा जो संवाद झाला, मी जर मॅडमशी बोललो, मी काही प्रश्न विचारले, मॅडमने उत्तर दिली किंवा मी मॅडमचे काही प्रश्न मांडले, त्याच्यावर दोघांनी चर्चा केली, ज्याला म्हणतात मुलाखत. काय म्हणतात त्याला? मुलाखत. मग अशी मुलाखत तुम्हाला घेता यायला पाहिजे. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये प्रश्न असतात, आहे की नाही? आता मी तुम्हाला पुढच्या याच्यात प्रश्न देणार आहे, कोणता? शेतकऱ्याची मुलाखत घ्या. मग शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. मग तशी तुम्हाला ती प्रश्नावली तयार करावी लागते. आता बघा, आता पहिले आपलं पोस्टाचं काम एवढंच होतं, पत्र, तार येणे, आंतरदेशी पत्र, साधं कार्ड किंवा इतर मनी ऑर्डर वगैरे हेच प्रकार होते. आता त्याच्यामध्ये बघा किती बदल झालेला. आता पोस्टाचे हे पत्र व्यवहार बंद झाले. कशामुळे झाले? आपल्या मोबाईलमुळे. बघा म्हणजे हे मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा या अलग लक्षात. हा काय झाला? मोबाईलचा दुष्परिणाम झाला. पण चांगलाही आहे तर आपल्याला चांगले फायदे घेता यायला पाहिजेत. आता मग आता पोस्ट ऑफिस आपल्याला जिवंत ठेवायचं, मग आपल्याला हा पत्र व्यवहार करावा लागेल, आहे की नाही? हा पत्र व्यवहार झाला पाहिजे. आज तुम्हाला काही विचारायचं मुलीनो सांगा, काही प्रश्न विचारा मी जरा बोला. हा उमर तुम्हाला राखी पाठवायची म्हटलं कशी पाठवणार तुम्ही? हा कशी पाठवणार सांगा. तुम्ही राखी तर बनवली. या ना एकदम या इथं या नाही इथं बोल ना. मॅडम विचारून आल्या ना. मग पोस्ट ऑफिस मध्ये तर यावं लागेल ना. मग तिथे आल्यावर काय विचारशील? काय विचारशील तू समजा मॅडमला? तू मला बाबा हे पॉकेट देणं हे का काय असं तू दाखवशील ना. हे जर तरी आलं तुला काय करायचंय नेमकं आता याचं सांग मॅडमला. तुम्ही नसताय ना, तुम्ही सांगा. मग काय करायचं याचं आपल्याला सांगा ना. एक जण घरामध्ये तर बस डेअरिंग दाखवत. हा घरामध्ये खूप
मग इथे पण बोलायचं ना तशी सवय लागते. सवय लागते ना, आपल्याला बोलता यायला पाहिजे. आता काय करायचं तुला, तू सांग ना, तुझे कन्सेप्ट मान ना. तू काही तर बोलशील माझ्याकडे आल्यानंतर. हा, तुला जे प्रश्न याच्या संदर्भात जे विचारायचं ते बोल. काय करायचं तुला सांग. हे आम्हाला जम्मू काश्मीर सैनिकाला पाठवायचे आहे, ते तुम्ही कसे पाठवायचे? अजून त्यासाठी काय करायचं? त्यासाठी तुम्ही काय करू? हे बघ, तू माझ्याकडे आली ना तर पहिलं ते हेच विचारणार आहे की ताई, की मला हे आम्ही राखी बनवली तर ही आम्हाला सैनिकांसाठी पाठवायची, तर ही कशी पाठवावं लागेल म्हणजे की लवकरात लवकर पोहोचेल, की सेक्युअर पोहोचेल, की ताई म्हणजे की ही त्यांनाच पोहोचली पाहिजे, मदत कुठे गाळ नाही झाली पाहिजे. होत तर नाही पण एवढी मेहनत केली तर ती पोहोचायला तर पाहिजेच ना. तर यामध्ये रजिस्टर किंवा स्पीड पोस्ट दोन प्रकार. हा, तर मी तुला विचारेल की स्पीड पोस्ट करायचं की रजिस्टर करायचं. त्यानंतर परत तुला दोन तिथे क्वेश्चन म्हणजे विचार येतात, प्रश्न येतोच की कोणत्याने लवकर जाईल, त्याचे काय फायदे, म्हणजे कोणतं करायला पाहिजे, रजिस्टर की स्पीड पोस्ट. आता मॅडमने आपल्याला सांगितलं की बा तुम्हाला आता स्पीड पोस्ट करायचं का रजिस्टर करायचं, मग तू काय करशील आता बोल. स्पीड पोस्ट. आता का मग तुला तुझ्या मनात हा प्रश्न नाही आला का की आपण स्पीड पोस्ट करण्यासाठी मॅडम त्याला खर्च किती येतो किंवा रजिस्टरला खर्च किती येतो, त्याचे पैसे कसे द्यावे त्याचे पैसे कसे द्यावे लागतात, हा प्रश्न विचारावा लागेल ना आपल्याला. मॅडम, त्या स्पीड पोस्टचा खर्च किती येतो? त्याचा वजनानुसार त्याला स्पीड पोस्टला खर्च येतो. त्याचे फायदे काय असते? स्पीड पोस्ट म्हटलं की लवकरात लवकर पोहोचते, 3 दिवसाच्या आतमध्ये ते पोहोचून जाते. बघा, म्हणजे स्पीड पोस्ट केलं तर 3 दिवसात पाहिजे. बरं मॅडम, आता समजा आपण रजिस्टर केलं तर मग किती वेळ लागेल? मग आपण रजिस्टर केलं तर किती वेळ लागेल? रजिस्टर केलं तर 4 ते 5 दिवस लागेल. आता दोन्हीतला फरक, आता ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या. मग मॅडम आता स्पीड पोस्ट साठी आपल्याला किती खर्च येतो आणि रजिस्टर साठी किती येतो? म्हणजे जर तुझ्याकडे वेळ असेल तर तू हाच विचार करशील की स्पीड पोस्टला 5 दिवस लागतात पण पैसे ते जास्त चालले ना रजिस्टर पेक्षा, तर तू म्हणशील की नाही ताई 2 दिवस लेटही गेलं चालेल पण रजिस्टरच कर, कारण की पैसे कमी लागतात. परत तुला जर असं वाटत असेल की ताई मला हे लेटर पोहोचलं की नाही तर याचं मला काय पुरावा आहे, मोबाईल नाही आपण म्हणजे मेसेजेस नाही पोहोचू शकत ना, प्रत्येक जण मोबाईल नाही यूज करू शकत किंवा समजतही नाही खेड्यात म्हटलं, त्यासाठी त्याला एक्नॉलेजमेंट लावावं लागते. एक कार्ड असते, कार्ड. हा, हे बघ, हे असं आता हे यांचं लेटर आलं होतं, आता हे यांना वापस जाईल किंवा तुमचं लेटर यांनी घेतलं, असं एक एक्नॉलेजमेंट लावली की त्याला अजून 2-3 रुपये त्याची फीज वाटते, 3 रुपये. त्यानंतर तू ठरवशील की आता इकडे का साधं करायचं, डायरेक्ट वजन नसलं तर साधंच. आणि जर त्यामध्ये तुझे जर TC असे तुला समजा सरांसाठी तू आता बाहेर गावी गेलेली, तू सोबत तुझे डॉक्युमेंट तुझ्या सोबत गेले, तर सरांनी तुला फोन केला की तुझं काहीतरी झेरॉक्स अर्जंट पाहिजे आणि ते तुला सरांना अर्जंट पाठवायचे, तर तू रजिस्टरच करशील ना. रजिस्टर किंवा स्पीड पोस्टच तुला करावं लागेल की ते सरांच्या वेळेत पोहोचून जाईल. आणि जर का ते जास्त अर्जंट नसेल तर साध्यांना पण ते भेटून जाईल. फरक आता समजला का तुम्हाला की आपल्याला जर एखादं महत्वाचं डॉक्युमेंट्स वेळेच्या आत पाठवायचं असलं तर त्याला काय करावं लागते, स्पीड पोस्ट. आणि बा 2 दिवस लेटही झालं तर आपण त्याला साधं रजिस्टर करू शकतो. समजलं? आपण आता स्पीड पोस्ट करायचं का रजिस्टर करायचं, काय निर्णय घ्यायचा आपल्याला? रजिस्टर करायचं. पण का? कारण आपल्याला ते आता 19 तारखेला हे रक्षाबंधन, मग रक्षाबंधनला वेळ आहे म्हणून रजिस्टर करायचं. हो सर. मग तुम्हाला तुला वापस पावती आली पाहिजे का पोस्ट पावती, एक्नॉलेजमेंट की हे तुम्हाला त्यांना भेटलं, त्याची पोस्ट पावती लागेल ना आपल्याला, त्यांना मिळालं का नाही. आता आपल्याला हे यांना पाठवायचंय ना, याचा सुद्धा याचा जो ऍड्रेस असतो तो पण वेगळा टाकावा लागतो. हा 56 APO म्हणजे हे कोलकात्याला 99 कोलकाता आहे, 56 दिल्ली आहे. बरोबर. आर्मी पोस्टल सर्व्हिसला जाते. आर्मी पोस्टला.
बरोबर आहे. आता आपण काय केलं, हा जो आपला शाळेचा विद्यार्थी ना त्यांच्याकडूनच ॲड्रेस त्यांचा तिथला घेतला, हम्म. तर त्यांनी या पद्धतीने आपल्याला तो हा, ॲड्रेस बरोबर. पाठवला. मग इथे जाते ना सर, आपण कसं हा. आपलं पाठवतो हा. तर हा थोडा वेगळा पाठवावा लागते. नेव्हीसाठी वेगळा असतं. अच्छा, त्याचे बी ॲड्रेस असतात का हो. आपल्याकडे? 56 APO म्हटलं तर आर्मीसाठी. आर्मीसाठी. त्यानंतर ते फ्लिप हा हा हा. हे पाठवतो ना आपण, हो. फ्लिप काहीतरी तो, हम्म. तर ते याला जाते नेव्ही. नेव्हीला. ठीक आहे. हो, चल आपण त्याला स्पीड पोस्टच करू. हा स्पीड पोस्ट. हम्म.